लाडक्या बहिणींनी लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झाली आहे। अक्षय तृतीयेचा सण आज खरोखरच गोड होणार आहे, कारण 3000 रुपये आज तुमच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे। डीबीटीचे बटन दाबले गेले आहे। आत्ताच तुमचा बँक बॅलन्स तपासा। लाडक्या बहिणींचा अक्षय तृतीयेचा सण आज खऱ्या अर्थाने गोड होत असल्याचे पाहायला मिळत आहे। सरकारने कालच 11,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करायला सुरुवात केली आहे। प्रत्येक सणाच्या तोंडावर सरकार लाडक्या बहिणींना बोनस म्हणजेच हप्ता वितरित करत असते। त्याप्रमाणे समोर अक्षय तृतीया येत असल्याने सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। हे ऐकताना किती बहिणींचे मन हलके झाले असेल, कारण महिने येतील म्हणत प्रतीक्षा केली होती आणि आज तो दिवस आला आहे। आज शुक्रवार 17 एप्रिल, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर मागच्या महिन्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला आहे, त्या सर्व लाभार्थी महिलांची यादी मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता वितरणासाठी बँकांना देण्यात आली आहे। आज जवळपास 14 जिल्ह्यांतील गोरगरीब लाडक्या बहिणींना निधी वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। नागपूरमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्या लाडक्या भावांनी डीबीटीचे बटन दाबले असून लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेच्या आधीच सणाची भेट मिळणार आहे। लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचा हप्ता, त्यासोबत 10 ते 25,000 रुपयेपर्यंत अनुदान आणि 24 लाख महिलांना एक साडी मिळणार आहे। राज्यातील तमाम लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेच्या आधीच सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे। आदितीताई, मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी अधिकृतपणे सांगितले आहे की अक्षय तृतीया हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण आहे। या सणाचा औचित्य साधून महिलांच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता, त्याबरोबर 10 ते 25,000 रुपये एक वेगळे अनुदान आणि 24 लाख महिलांना एक साडी दिली जाणार आहे। येणाऱ्या 4-5 दिवसात हप्ता वाटप सर्व बहिणींना होऊन जाणार आहे। आदितीताईंनी वेळापत्रक जाहीर केले आहे। एप्रिलच्या हप्त्यासोबत बहिणींच्या 2 वेगळ्या याद्या तयार झाल्या आहेत। त्यामध्ये एक यादी 25,000 रुपये अनुदानाची, तर दुसरी यादी साडी वाटपाची आहे। आता तुम्हाला 25,000 रुपये अनुदान आणि साडीच्या यादीत नंबर लावण्यासाठी काय करायचे आहे हे एका मिनिटात लगेच पहा। दररोज 6 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वाटप होणार आहे। सगळे नियम रद्द झाले आहेत, फक्त 4 नियम बाकी आहेत। ज्या बहिणी हे नियम पाळणार नाहीत त्यांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही। सर्व नियम रद्द केले। मुख्यमंत्री देवाभाऊंनी केली घोषणा। राज्य शासनाकडून एप्रिलच्या हप्त्यासोबत साडी वाटपाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे। तुमच्या जिल्ह्याचा नंबर केव्हा आहे? एका मिनिटात लगेच पहा। देवाभाऊंनी जिल्ह्यांची नावे सांगितली आहेत। लाडक्या बहिणींना अक्षय तृतीया आधीच सणाची भेट मिळणार आहे। एप्रिलचा हप्ता, 25,000 पर्यंत अनुदान आणि 24 लाख महिलांना एक साडी मिळणार आहे। आता ज्या बहिणींकडे 4चाकी वाहन आहे किंवा ज्यांचे उत्पन्न जास्त आहे त्यांच्यासाठी देखील एक मोठी गुड न्यूज आली आहे। आता 4चाकी वाहनावाल्या बहिणींचा देखील विचार होणार आहे। सर्वांना हप्ता मिळणार आहे। अक्षय तृतीयेच्या आधीच बहिणींना मिळणार आहेत 2 मोठे गिफ्ट्स। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, स्वतः एकनाथजी शिंदे साहेबांनी देखील बहिणींसाठी गिफ्ट जाहीर केले आहे। लाडक्या बहिणींसाठी आज 4 महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत। एप्रिलचा हप्ता लगेच सुरू झालाय, सोबत अनुदान आणि साडी मिळणार आहे। सर्वात आधी आपण पाहणार आहोत की मार्च एप्रिलचा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार आणि कोणत्या बहिणींना मिळणार नाही। कोणते 4 नवे नियम असणार आहेत? कोणते 4 नियम एप्रिलच्या हप्त्यासाठी ठेवलेले आहेत? 4 नियम पाळल्याशिवाय हप्ता मिळणार नाही। लगेच आपण पाहणार आहोत कोणत्या बहिणींना 25,000 रुपयांपर्यंत अनुदान आणि साडी मिळणार आहे, त्या यादीत कसा नंबर लावायचा, आणि शेवटी आपण एप्रिलच्या हप्त्याचे वेळापत्रक पाहणार आहोत।
हे वेळापत्रक कसे असणार? कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार? कोणत्या जिल्ह्यात नंतर पैसे येणार? लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी ही आहे की अक्षय तृतीया सणाच्या आधीच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. वेळापत्रक तयार झाले आहे. आता सगळे नियम बाद, फक्त 4 नियम बाकी आहेत. आता कोणत्या 4 नव्या नियमानुसार पैसे मिळणार आहेत? कोणते नियम रद्द केलेले आहेत? कोणत्या बहिणींना साडी मिळणार? कोणत्या बहिणींना 25,000 रुपये गिफ्ट मिळणार आहे? बहिणीला 10,000 ते 25,000 वेगळे गिफ्ट मिळणार आहे. याविषयी अजितदादांनी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींनो, ही 100% खरी बातमी आहे. कारण लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत 2 महिने झाले सांगण्यात येत होते, आज पैसे येतील, उद्या येतील असे म्हणत होते. पण आज सरकारच्या माध्यमातून अधिकृत GR काढण्यात आला आहे. जेव्हा GR काढला जातो तेव्हा हमखास महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतात. हे आत्तापर्यंतच्या अनुभवाने सिद्ध झाले आहे. येणाऱ्या रविवारी म्हणजे पुढील 2 दिवसांनी अक्षय तृतीयाचा सण आहे. सरकार म्हणते, आम्ही दिवाळीला पैसे पाठवतो, रक्षाबंधनाला पाठवतो. तशा प्रकारे अक्षय तृतीया हा लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठा सण असल्याने त्याच्या तोंडावर आजपासून पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे. काल जवळपास 12 जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींनाही 3,000 रुपये मिळाले. पण ज्यांना काल पैसे मिळाले नाही त्यांना आज हमखास मिळणार आहेत. आता शुक्रवार 17 एप्रिल आणि शनिवार 18 एप्रिल असे 2 दिवस मार्च आणि एप्रिल महिन्याचा 3,000 रुपयांचा हप्ता सोडण्याचा GR काढण्यात आला होता. काल निम्म्या बहिणी शिल्लक राहिल्या होत्या. त्यांना आज गुरुवारी कसल्याही परिस्थितीत पैसे जमा करण्याचे आदेश स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहेत. आज कोणाला पैसे मिळणार? सर्वात पहिल्यांदा त्या बहिणींना पैशांचे वितरण होणार आहे ज्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि मागच्या महिन्यात फेब्रुवारीचा 1,500 रुपयांचा हप्ता घेतला आहे. तुम्ही या अशा बहीण असाल तर बिनधास्त राहा. तुमच्या बँक खात्यावर आता 2 महिन्यांचा एकत्रित 3,000 रुपयांचा लाभ DBTद्वारे थेट जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 14 जिल्ह्यांतील जवळपास 52 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3,000 रुपये मिळायला आजपासून सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 2-3 महिन्यांपासून हप्ता का नाही आला याचे कारण आता स्पष्ट झाले आहे. बाहेरच्या देशात युद्धजन्य परिस्थिती होती, काही महिलांची KYC बाकी राहिली होती आणि बँकांचा सर्व्हर डाऊन होता. या सर्व अडचणी आता दूर झाल्या असून आजपासून वाटपाला मुहूर्त लागला आहे. तुम्ही जर वयावर्ष 25 ते 65च्या वयोगटातील असाल तर त्या सर्व महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील खेड्यागावातील महिलांना सर्वात जास्त प्राधान्य आज देण्यात येत आहे. ज्या बहिणी दुसऱ्यांच्या शेतात काम करतात, धुणी भांडी करतात, त्यांच्यासाठी हे 3,000 रुपये म्हणजे खरोखरच एक मोठा आधार आहे. आता एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या 3 महत्त्वाच्या सूचना ऐका. या पाळल्या तर पैसे वेळेत येतील. अनोळखी नंबरवरून आलेला कोणताही फोन उचलू नका. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक माहिती कोणालाही देऊ नका. आधार कार्ड अपडेट केले आहे का? फोटो, नाव, पत्ता हे सगळे बरोबर आहे का हे एकदा तपासा. स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेल्या बहिणींनी आधार कार्ड आणि पॅन कार्ड बँकेत अपडेट केले आहे का हे तपासा. हे केल्याशिवाय पैशांचे वितरण होणार नाही. लाडक्या बहिणींनो, उन्हाळा असल्याने बाहेर जाणे कठीण आहे, पण मोबाईलवरूनच बँक बॅलन्स तपासा. गुगल पे किंवा फोन पेवर तपासले तर मेसेजची वाट पाहायला नको. ही माहिती तुमच्या शेजारीणीला, आईला, मावशीला, भाऊजाईंना व्हॉट्सॲपवर शेअर करा. कारण एका बहिणीने वेळेत दिलेली माहिती दुसऱ्या बहिणीचे पैसे वाचवते. पैसे आले का? कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.
खूप खूप धन्यवाद.